अध्यक्ष महोदय, हा जो प्रश्न आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा, याच्यामध्ये मान्य केलं आहे शासनानेच की शासकीय निमशासकीय लोकांनी याचा लाभ घेतला। खरं तर एखादी सामान्य माणूस जेव्हा या योजनेसाठी अर्ज करतो त्याला ते 12 आकडी अंक आणा, हे आणा, ते आणा, इतक्या गोष्टी त्याला सांगितल्या जातात अध्यक्ष महोदय, आणि त्या गरीब माणसाला त्या लाभापासून वंचित ठेवलं जातं, त्याला लाभ दिलाच जात नाही। आणि अशा ठिकाणी मात्र शासकीय आणि निमशासकीय लोकांना मात्र लाभ दिला गेला, हे शासनानेच मान्य केलं आहे। या सगळ्या गडबडी या सेतू सुविधा केंद्रावर होत असतात। म्हणून जिथे जिथे या गडबडी झालेल्या आहे त्या सेतू सुविधा केंद्राच्या चौकशा आपण करणार का, ते सेतू सुविधा केंद्र आपण रद्द करणार का? आणि खरोखरच या शासकीय आणि पहिला प्रश्न झाला। दुसरा प्रश्न, खरोखरच या शासकीय निमशासकीय लोकांनी याचा लाभ घेतलाय का, की त्यांच्या नावावर फक्त धान्य घेण्यात आलं आणि ते बाजारात विकण्यात आलं, असा काही प्रकार घडलाय का? आणि तिसरा प्रश्न अध्यक्ष महत्त्वाचा आहे की जर या लोकांनी लाभ घेतला याचा अर्थ हे खरोखर गरीब लोक असू शकतात। काही काही शासकीय निमशासकीय लोक अशी आहेत की त्यांचा खरोखर पगार अतिशय कमी आहे, त्याच्यामुळे होऊ शकतं त्यांना गरज असेल याची। पण तसं जर असेल तर शासन यात नवीन धोरण आणून जर खरोखर अशी लोक शासकीय निमशासकीय योजनेत बसू शकत असतील तर त्याचाही याच्यात समावेश करणार का? अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की शासकीय निमशासकीय सरकारी अधिकाऱ्यांनी या अन्न सुरक्षा धान्याचा फायदा घेतलेला आहे। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये हे क्लास 4 आणि क्लास 3 चे सगळे कर्मचारी साधारणपणे दिसत आहेत। आम्ही एक मोहीम उघडली होती की हे सगळं शोधून काढा, कुठे कुठे खरे आहेत खोटे आहेत। त्याच्यामध्ये ही सगळी मंडळी सापडली। त्यांचे सगळे अर्थातच ते धान्य त्यांचं बंद करण्यात आलं, तो भाग वेगळा, परंतु त्याचबरोबर ते ज्या ज्या विभागात कामाला आहेत त्या विभागांना सुद्धा कळवण्यात आलेलं आहे की या कर्मचाऱ्यांनी असा लाभ घेतलेला आहे। खरं म्हणजे असा लाभ जर कोणी घेतला असेल तर त्याचा रिकव्हरी करण्याचे वगैरे या कायद्यात काही प्रोव्हिजन वगैरे तशी नाही आहे, परंतु विभागाच्या माध्यमातून त्याच्यावर काय कारवाई करता येईल। आणि पुन्हा एकदा ही सर्व क्लास 4, 3 ची सगळी मंडळी आहेत अध्यक्ष महोदय, ज्यांचा पगार 1.5 पावणे 2 लाख पर्यंत असू शकतो। राम सातपुतेजी। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थानं ही अन्न सुरक्षा जी योजना आहे याच्या माध्यमातून गोरगरिबाच्या घरामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या चुलीवरती जे अन्न शिजेल याला कुठेतरी शासनाचा हातभार असावा, कुणीही गरीब उपाशी राहिला नाही पाहिजे, अशा पद्धतीची ही योजना आहे। परंतु दुर्दैवानं आता जे संबंधित सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला की अशा पद्धतीने जर सरकारी कर्मचारी जर याचा लाभ घेत असतील, आणि आज माझ्या तालुक्यामध्ये जर बघितलं किंवा कुठल्याही सदस्याच्या तालुक्यामध्ये जर बघितलं तर हजारो रेशन कार्ड असे आहेत की जे खऱ्या अर्थानं लाभार्थी व्हायला पाहिजेत। त्याच्यासाठी ह्या सगळ्या शासकीय यंत्रणा 12 अंकी नंबर आणा, एकतर त्याला रेशन कार्ड त्या ठिकाणी लवकर दिलं जात नाही, दिल्यानंतर त्याचं डिजिटलायझेशनच्या नावाखाली 12 अंकी नंबरच्या पद्धत जे 12 अंकी नंबर पाहिजे अशा पद्धतीने कागदी घोडे नाचवले जातात। मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण महाराष्ट्रातील गरिबांसाठी योजना करतोय तर खऱ्या अर्थानं याच्यामध्ये या अन्न सुरक्षा योजनेमध्ये सुसूत्रता यावी, गरिबांच्या ताटामध्ये धान्य त्या ठिकाणी जे अन्न आहे या योजनेच्या माध्यमातून जावं, ही जर सरकारची प्रामाणिक इच्छा आहे तर या योजनेमध्ये जे गरीब आले पाहिजे याच्यासाठी जे लाभार्थी होणार आहेत याच्यासाठी सुसूत्रता यावी, म्हणून शासन काही पॉलिसी डिसिजन घेणार का आणि लवकरात लवकर या योजनेचा लाभ भेटावा याच्यासाठी एक स्टेट लेवलची पॉलिसी शासन करणार का? अध्यक्ष महोदय, भारत सरकार आपल्याला जे धान्य देत आहे ते धान्य जे आहे कुणाला ते कुठपर्यंत आपल्याला पुरवता येईल याचा अभ्यास करण्यात आला। आणि साधारणपणे मग असं ठरलं की शहरामध्ये ज्याचं उत्पन्न 59,000 आहे वार्षिक,
गावामध्ये 44,000 आहे. इथपर्यंतच्या लोकांना जे आहे आपण हे धान्य पुरवू शकतो. त्याच्या पुढे जे आहे 1 लाख रुपयापर्यंत ज्याचं उत्पन्न त्याला कार्ड आहे, पण ते ह्या योजनेच्या बाहेर आहेत आणि त्या योजनेत आत असलेल्यांना आपण म्हणतो प्राधान्य क्रमांक असलेले. आता अशा ह्या योजनेमध्ये ज्यांचं 59,000 शहरामध्ये आणि 44,000 रुपये गावामध्ये असं जर असेल तर आपण त्या लोकांचे नाव आणि पत्ते माझ्याकडे द्या, ताबडतोब त्यांना आपण रेशन कार्ड देण्याची व्यवस्था करू. मोठी मी स्पेसिफिक प्रश्न विचारले होते. ज्या ज्या सेतू सुविधा केंद्रावर हे घडलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी सगळे डॉक्युमेंट चेक केले जातात मंत्री महोदय. उत्पन्नाचा दाखला आण, बीपीएलचं हे आण ते आण, सगळे चेक केले असेल या सेतू सुविधा केंद्राने, तरच त्यांना लाभ देण्यात आला असेल. म्हणजे या सेतू सुविधा केंद्राने गडबडी केल्या म्हणून त्या सेतू सुविधा केंद्रावर आपण कारवाई करणार का, हा पहिला प्रश्न होता. खरोखर त्या लोकांनी लाभ घेतला की नाही घेतला, कारण यांच्या नावावर नावं वाढवून दिले जातात आणि त्यांच्या नावावर धान्य उचल केली जाते आणि ती मार्केटमध्ये विकली जातात. पण खरोखर त्या लोकांनी लाभ घेतला की नाही घेतला. आणि तिसरा प्रश्न विचारला होता की खरोखर जर ही लोक क्लास 4ची असू शकतात की ज्यांचा पगार कमी आहे, त्यांना आवश्यकता असेल, तर शासनाने धोरण ठरवून त्यांचा पगाराचा स्लॅबची विचार करून त्यांना याच्यात योजनेमध्ये समावेश करणार का, असे 3 प्रश्न मी स्पेसिफिक विचारले होते. त्याचं कुठलंही उत्तर आलं नाहीये, त्याचं उत्तर द्यावं. अध्यक्ष महोदय, निमसरकारी कर्मचारी लाभ घेत आहेत का याची माहिती जी आहे आपण घेतल्यानंतर आपल्याला 1,02,62 लोक सापडले. त्यातले जे आहेत साधारणपणे 3,123 हे प्रश्नकर्ते जे आहेत सावकार यांच्या जिल्ह्यातले आहेत. आणि ह्या सगळ्यांना ज्या आहे सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी खरोखरच लाभ घेतला की फक्त कार्ड त्यांच्याकडे होती, त्याची चौकशी करण्यात येईल आणि ती माहिती जी आहे ती पटलावर ठेवण्यात येईल.